हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तयाम्नाठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये 73 नंबरच्या ओळीपर्यंतचा विचार केलेला होता आणि श्लोक क्रमांक 5 जो आहे त्या 5 श्लोकावरचं सगळं माऊलींचं निरूपण याचा विचार आपण पाहिलेला आहे। शेवटी अंतकाले काय होतं, तो जो माझं स्मरण करत शरीराला सोडतो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, असं माऊलींनी आणि भगवंतांनी भाष्य केलेलं आहे। त्यामुळे सामान्य माणसाचा मृत्यू आणि ज्ञानी पुरुषाचा मृत्यू यामध्ये जो फरक आहे तो माऊलींनी दाखवून दिलेला आहे। तो आपल्याला भगवद्गीतेमध्ये पाहायला मिळत नाही, तर ज्ञानेश्वरीमध्ये बघायला मिळतो। अंतकाळीची जी स्थिती असते त्या स्थितीनुसारच जन्म ठरत असतो। जागता जवाशिजे तव जेने ध्याने भावना भाविजे, डोळा लागत खेव देखिजे त्याची स्वप्नी, असा माऊलींनी 73 नंबरच्या ओळीमध्ये दृष्टांत दिला आहे की जागे असताना ज्या दृश्याशी आपण एकरूप झालेला असतो, ज्या घटनेचा आपण चिंतन करत असतो, त्याच घटना तीच दृश्य आपल्याला झोप लागल्यानंतर स्वप्नामध्ये दिसतात, असा शेवटचा दृष्टांत दिलेला आहे। तसं दिवसभर जसं घडल्यानंतर रात्रीच्या झोपेमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं, तसं शेवटी मृत्यूच्या समयी सुद्धा आयुष्यभर केलेल्या सगळे जे आहे ते समोर येऊन उभा टाकत असतं। पुढील ओळींच्यामध्ये आणि पुढील श्लोकामधून माऊलींनी भगवंतांनी विस्तार केलेला आहे। त्याच विषयाचा अजून विचार चालू आहे आणि अत्यंत मौलिक असा आणि आपल्याला उपयोगी असणारा असा विचार साधनेसाठी आहे। साधना ज्याला आपण म्हणतो, जी एक बैठी साधना असते, ती भगवंताचे नामस्मरण करतो, ध्यान करतो। एक दुसरा आहे शास्त्राभ्यास करतो, आपण त्या शास्त्राचंही चिंतन करतो, तोही एक अभ्यास आणि साधनाच आहे। पण जी साधना ज्याला आपण म्हणतो ती खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकली कोणती साधना असेल तर स्वतःचा मृत्यू स्वतः अनुभवणं आणि आपल्या देहावरलं जिवंत असतानाच जी आसक्ती आहे ती टाकून देणं, ही सर्वश्रेष्ठ साधना आहे। दुसरी साधना करायची गरज नाही। या सगळ्या साधनेचा शेवट या साधनेमध्ये होत असतो। माझं मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि माझं देह हे सगळे कसे आहेत, जड आहेत, नाशवंत आहेत, बदलणारे आहेत। त्यामुळं हा शरीर आणि हा देह माझा सतत माझ्याबरोबर असणार नाही। कधीतरी हा माझे पाठ सोडणार आहे किंवा मला त्याला सोडून द्यावं लागणार आहे, मला त्याला सोडून द्यावं लागणार आहे। ज्यावेळी तो झिजेल त्यावेळी मला तो टाकावा लागेल। त्यामुळे मी देह टाकतो, फार महत्वाची गोष्ट आहे। देह टाकतो म्हणजे तो देह सोडून देतो, कारण तो जीर्ण झालेला असतो, निरुपयोगी असतो, त्याचं प्रारब्ध संपलेलं असतं। कुठला तरी एक मुद्दा त्याला लावून पाहिला पाहिजे। जीर्ण होतोय म्हणजे वृद्धानंतर वृद्धकाली जीर्ण होतो, पण काही तरुण माणसं जातात ते प्रारब्ध संपल्यामुळे। प्रारब्ध संपल्यानंतर मृत्यू येतो, वृद्धत्वानंतर नाही। हा एक कायमचा एक सिद्धांत लक्षात ठेवण्यासारखा आहे, आपल्याला आता सुचलेला सिद्धांत आहे। वृद्धत्वामुळे जीर असं कधी आहे, सगळेच कुठे वृद्ध होऊन जातात, काही तरुणपणी जातात, काही जन्मलेली मुलं पण जात असतात, तेवढंच त्यांचं प्रारब्ध असतं, तेवढं प्रारब्ध। जेवढं प्रारब्ध संपला की देह सुटतो। म्हणून देहाला प्रारब्ध आहे, मला नाही। मी प्रारब्ध क्रियमान आणि संचित कर्माच्या शिवाय आहे। माझं अस्तित्व जे आहे ते या तिन्ही कर्माला चिकटून राहत नाही।
त्याला कर्माचं बंधन नाही आहे मला, कारण मी शुद्ध आहे आणि त्यामुळं नित्य आहे, सदा सर्व काळ असणार आहे, मागे होतो, आता आहे, पुढे असणार आहे. पण शरीराचं तसं नाही. म्हणून खरी साधना कोणती, मुख्य मुद्द्यावर आपण येऊया की जी साधना माझे देहासक्ती आणि देहभाव सोडून देहाला लावते, ज्यामुळे देहभाव सुटेल तोपर्यंत नाम घ्यावं लागतं. नामाचा एक प्रभाव असा आहे की देव सत्य वाटायला लागतो नामामुळं, आणि त्यामुळं जग मिथ्या वाटायला लागतं. ही साधनेचा शेवट आणि परिपाक आहे. त्यामुळे माझा देह नाशवंत आहे, नाशवंत आहे, त्याबरोबरच त्याला झीज वगैरे हे 6 विकाराने युक्त आहेत. आणि 6 विकारयुक्त असल्यामुळे तो नित्य राहू शकत नाही, राहणार नाही. पाहुणे जसे येतात 2 दिवसांनी राहतात नाही, जाणारच ते, कारण त्यांचं हे घर नाही. इथे तुझे काहीच नाही, भुलला आहेस काही, चुकून आला अशी जायची येतीचा ते तू जिथून आला तिथं जायचं आहे तुला. हा जो मुद्दा जो आत्माराममध्ये मांडलेला आहे त्याचं कारण ते आहे. म्हणून त्यामुळे मलाही माझं हे कायमचं ठिकाण राहण्याचं नाही, मला हा देह हे वस्तीस्थान सोडावं लागणार आहे. पण आतलं जे असते ना, त्या आत माझा मी आहेच, तो सदोदित आहे, तो कुठं जातही नाही आणि कुठे येतही नाही. जर असेल मागच्या वासना जर शिल्लक, पुढं आता आपण बघणार आहोत, जर वासना शिल्लक असतील तर त्याप्रमाणे देह प्राप्त करेल, जात नाही कुठं, रूपांतरित होतो, बाकी काय नाही. नाही तर मुक्त होतो, बाकी काहीच होत नाही, त्यामध्ये बदल काय होत नाही, मुक्त होतो. याचा अर्थ त्याच्या मूळ स्वरूपाशी जातो. घट फुटल्यानंतर घटातलं आकाश मूळ आकाशामध्ये जसं जातं तसं ते दुसरीकडे पुढे जाणार आहे ते सांगा बघू. पाण्यानं भरलेला तांब्या पाण्याच्याच डोहामध्ये आपण बुडवलेला आहे. जर त्यातलं तो घट जर फुटला, तांब्या फुटला, तर त्यातलं पाणी कुठं जाईल, पाणी पाण्यातच जाणार आहे. पाणी काय आलंच नव्हतं, पाणी गेलं नाही. आल्याचा व्यवहार तांब्यामुळे झाला, घटामुळे झाला व्यवहार. मी पाणी आणलं याला अर्थ काय झाला, त्याला उपाधी जोडल्यामुळे व्यवहार झाला, वास्तविक त्यामध्ये व्यवहार नाही. आणि हेच मुद्दा परत परत सांगायला आपला रोजच्या जीवनाशी संबंधित असलेला आहे. रोज मृत्यू अनुभवला पाहिजे आपण, मृत्यू अनुभवला पाहिजे म्हणजे प्रत्यक्षात देहानं मरायचं नाही, पण हा देह शाश्वत नाही याची आठवण ठेवली की कळतं मी मरणार आहे, मी जाणार आहे. हे निगेटिव्हली रडत बोलायचं नाही, मी काय हो काय उपयोग आहे, जायचं जाय टाकून, याला अर्थ नाही. माझं काही नाहीच, मी कुशाला टाकायला लागलो, काय काय टाकायला लागलो मी सांगा बघू. माझं घर कशाबद्दल मी माझं घर म्हटलं सांगा बघू. काहीतरी एखाद्या 4 विटा गोळा करून इथल्याच विटा घेतल्या, इथंच सगळं घेतलं आणि इथल्याच लोकांच्याकडून ते बांधून घेतलंय मी, आणि त्याला मी माझं घर म्हणतो. मग जर माझं काही नाही तर मी सोडायला मी खिचखिच का करावी सांगा बघू. काय करायची काय गरज नाही, सोडून टाकावं. मग कधी सोडून टाकावं, माझ्याकडून कोणतरी हिसकावून घेण्यापूर्वी सोडून टाकावं. कारण हा काळ माझ्यावरती, माझ्याकडून, माझ्या देहासहित सगळं माझं ते माझं काढून घेणार आहे. तो काढून घेण्यापूर्वी काळालाच देऊन टाकावं. देह काळाचे, धन कुबेराला देऊन टाकावं. धन कुबेराचे, कुबेराचे म्हणजे देऊन टाकावं म्हणजे काय, माझं नाही अशी मालकी काढावी. द्यायचं मुळात काहीच नाही, व्यवहार झाला की संपला. माझं नाही म्हटलं की व्यवहारच दिल्यासारखा व्यवहार होतो. माझा देह नाही म्हटलं, देह सुटल्यासारखाच व्यवहार आहे. त्यामुळे देहात्म भाव जो आहे तो देहात्म भाव जिवंत असताना सुटणं फार गरजेचं आहे. कारण अंतकाली जी स्थिती होते त्या स्थितीनुसार माझा पुढील जन्म ठरणार आहे, असं पुढच्या ओळीमध्ये माऊली बोलणार आहेत. त्यामुळे श्लोक ते 6 नंबरचा श्लोक आपण बघतोय 8व्या अध्यायातला. यम यम वापी स्मरण भावम त्यजंत्यन्ते कलेवरम तम तम वैती कौंतेय सदा तद्भाव भावितः. हे कुंतीपुत्रा काय म्हणतात बघा, कौंतेय अर्जुना, मनुष्य मरत्यावेळी ज्या ज्या पदार्थाचे स्मरण करीत देह त्याग करतो, देह सोडतो, त्यजन्ते ते कलेवरम, कलेवरम म्हणजे शरीर, त्यजन्ते ते म्हणजे देह सोडून देतो. स्मरण भाव म्हणजे कोणता भाव असेल, यम यम वापी ज्या ज्या भावामध्ये तो शेवटी देह त्याग करत असतो, तम तम वैती त्या त्या पदार्थाच्या चिंतनाने, अखंड चिंतनाने संस्कारयुक्त झाल्यामुळं त्या पदार्थाला तद्भाव भाविता, त्याच पदार्थाला तो प्राप्त होतो.
कुठला पदार्थ डोक्यात घेतला, अमोघ घेतला, तर तो त्याच पदार्थाला प्राप्त होतो. धनाचं चिंतन करायला लागला, मुलांचं चिंतन करायला लागला, तर त्याच भावाला. कुत्र्याचं चिंतन करायला लागला. आता भरत राजानं हरणाचं चिंतन केलं होतं ना, म्हणून हरणाच्या जन्माला गेला. मी कुत्र्याचं चिंतन करायला म्हणजे अहोरात्र कुत्र्याच्या सहवासात, उठ रे बस रे, माझा कुत्रा असा आहे, माझा कुत्रा तसा आहे, जगाला कुत्र्याचं वर्णन करून सांगणारा नंतर नंतर काय होईल सांगा? देह सोडताना कुत्र समोर असेल आणि त्या कुत्र्याकडे बघत देह सोडेल, मग कुठल्या भावाला प्राप्त होईल? कसं चिंतनाचा विचार आहे बघा. म्हणून आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित आहे बरं काय. माझं मरण जे आहे त्या मरणाचं प्रॅक्टिकली कसं दिग्दर्शन जे आहे ते माऊली करून दाखवतात. आणि ते म्हणतात, तेवी जितेनी अवसरे, जितेनी अवसरे, जिवंतपणाच्या कालावधीमध्ये जे आवडूनी जीवी उरे, जे पदार्थ आवडल्याप्रमाणे चित्तात संस्कार रूपाने उरलेले असतात, तेची मरणाची या मेरे, ते संस्कार रूप असलेले पदार्थ मरणाच्या मर्यादेपर्यंत फार होऊ लागे, त्याची अधिकच आवड उत्पन्न होते. अगोदर जे आवडीचे पदार्थ असतात ते मरणाच्या समयी अधिकच आवडतात आणि म्हणून त्यानुसार देह सोडावा लागतो. एकमेव उभी, फक्त एकच उभी माऊलीने वापरलेली आहे 6व्या श्लोकावरती, 74 नंबरची. तेवी जितेनी अवसरे, जिवंतपणी जे आवडतंय ना, जे आवडून जीवी उरे, ते आवडून संस्कार रूप होतंय. जीवी उरे म्हणजे काय? जीव रूपानं शिल्लक राहतं. जीवी उरे म्हणजे संस्कार रूपानं शिल्लक राहतं. तेची मरणाची या मेरे, ते मरणाच्या त्या शेवटच्या ठेवी, मेरे म्हणजे शेवटचा कालावधीत फार होऊ लागे, परत अधिकच आवड व्हायला लागते. तेवढा आवडा संसार. आणि विशेष गोष्ट महत्वाची माणसाच्या जीवनामध्ये कोणती असेल तर तारुण्यामध्ये जेवढी आसक्ती नसते तेवढी मृत्यूच्या समयी वृद्धत्वामध्ये आसक्ती वाढलेली असते. अनेकांची उदाहरणं आहेत. वास्तविक वृद्ध काळ हा सोडण्याचा काळ आहे, कारण बहुतेक सुट्टा सोडायला लागावं असं इंद्रियांचीच मागणी असते. तू हे करू नकोस असं इंद्रिय सांगत असतात. तू आधी खाल्लंस तर तुझी अशी अवस्था मी करणार आहे, तू खायचं बंद कर, असं वृद्धत्वामध्ये इंद्रिय सांगत असतात ना. याचा अर्थ इंद्रिय सोडायला आपल्याला सांगत असतात. म्हणून खरा सोडायचा काळ जो आहे तो वृद्धापकाळ आहे. वृद्धापकाळामध्ये सगळं सोडावं. आपण सगळं सोडतो. काय काय सोडतो? शुगर जास्त झाली, साखर खायची बंद करतो, मैदाचे पदार्थ बंद करतो. हे चालत नाही, मला इतकी कपडे काय करायचे म्हणून कपडे घ्यायची बंद करतो. चांगल्या चांगल्या चपला वापरायच्या तर म्हणजे आता कशाला, मला कुठं फिरायला जातोय म्हणून चपला वापरायच्या बंद करतो. गाडीच्या स्टेअरिंगवर बसताच येत नाही आणि स्टेअरिंग फिरवता येत नाही म्हणून गाडी चालवायचं बंद करतो. हे मी बंद करतो. मी पूर्वी ज्यांनी माझे अपमान केले, पूर्वी जे माझे वैरी होते ते वैरत्व मी विसरलो काय? ह्याला म्हणायचं देहात्मभाव. हा देहात्मभाव म्हणजे चिकटून असलेला, तादात्म्य पावलेला हा भाव आहे. हा मी सोडतो का? जे जिवंतपणे आवडत होतं ते म्हातारपणे अधिक आवडायला लागतं. वास्तविक ते अगोदरच संपायला पाहिजे होतं, पण आम्ही संपवत नाही. आम्हाला सोडायला सांगितलं ना, तर सोडायची आमच्या गोष्टी आहेत. हे सोडतो ते सोडतो पण अहंकार सोडणार नाही. अमुक सोडतो तमुक सोडतो पण राग द्वेष मत्सर सोडणार नाही. अरे पण परमार्थाचा मूळ पायाच तिथं आहे. जिथं राग द्वेष मत्सर जिथं आहेत, अहंकार ईर्ष्या आहे, तिथं परमार्थ टिकतच नाही. तिथं विरक्ती आलेलीच नसते. मग विरक्ती नसेल तर ते ज्ञान का तग धरून राहावं सांगा? विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही. ते तगणारच नाही, टिकून राहणारच नाही. म्हणून सोडायच्या गोष्टी आहेत ती पहिली आवड संपवावी लागते. जी तरुणपणात केलेली जे सेहरे असतात ते संस्कार रूपाने जीवरूपाने उरलेले असतात. तो जीवच टाकावा लागतो. जीवपणाचा नाश व्हावा लागतो. पहिल्यांदा देहात्म भावाचा नाश व्हावा, नंतर जीवात्म भावाचा नाश व्हावा. हा जीवात्मा जो आहे तो नाश होऊन काय होतो? त्याचा उरे म्हणजे तो देह रूपात संपला तरी जीव रूपानं उरतोयच ना. बासुंदी खायला नको म्हणून सांगितले डॉक्टरने, म्हणून ती सोडली. पण सोडली असली तर खायची इच्छा कुठं बंद झाली? त्याला जीवरूपता म्हणायची. जीवपणा कशाला म्हणायचा? माझी इच्छा संपली नाही, पदार्थ सोडलेत मी.
आवड जी होती ती आवड घातक आहे मला, म्हणून मी सोडली. मी घाबरून समाजाला पाप करत नाही. मी पापी नाही असं नाही, तर मी फक्त शरीरानं पाप करत नाही. ह्याला पाप करण्याचं बंद केलंय असा त्याचा अर्थ होत नाही. तर मी मी फक्त जसं डॉक्टरला घाबरून डॉक्टर घाबरून सोडतात आणि भय दाखवतात की तू शुगर जराशाने खायची अजून चालूच ठेवलीस तर तुझा मृत्यू ओढवणार आहे, म्हणून घाबरून तो शुगर सोडतो. तसं समाजाला घाबरून पाप करत नाही, याला पाप न करणं म्हणत नाही. माऊली म्हणतात जे जीवपणानं संस्कार रूपानं जे उरलेलं आत असते ना ते संपवायचं आहे. आणि ते संपलं ना तर मृत्यू काळ सुटसुटीत, कारण रस्ता साफ होतो. त्यामुळं आपली ही आयुष्याची गाडी आहे. हा जो परत देह जर धारण करणार आहे तर किमान मुक्ती नाही मिळाली तर याचा प्रवास तरी सुखाचा होईल, याचा प्रवास सुखाचा होईल. आणि म्हणून माऊलीने वर्णन करताना सांगितलेलं आहे, यम यम वापी स्मरण भावम त्यजन्ते कलेवरम तम तम वैति कौंतेय सदा तद्भाव भाविता. आणि म्हणतात देवी जी तेनी अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे. जिवंत असताना जी आवड अंतःकरणात असते ती मृत्यूसमयी संस्कार रूपानं वारंवार वारंवार समोर येत असते. जीवनपणात अंतःकरणात काही आवड आणि कामना इच्छा असते, त्या आवडीच्या वस्तूला अंतःकरण पकडून ठेवतं, सोडतच नाही. मग नातू असू दे, नातवाला पकडेल. बँक बॅलन्स असू दे, बँक बॅलन्सला पकडून बसेल. म्हणजे बँक बॅलन्स असू नये असं नाही, बँक बॅलन्सला पकडून राहू नये. नातवंड असू नयेत असं नाही, नातवंडाची जी आहे नातवंडामध्ये आसक्ती त्या वेगवेगळी त्या काढली पाहिजे. त्याच पदार्थाची आवड मृत्यूसमयी अधिक वाढते. पण इंद्रिय शरीर यांची शक्ती संपलेली असते, प्राणशक्ती कमकुवत झालेली असते, पण इच्छाशक्ती तशीच टवटवीत असते. आपल्याला खरं जर माऊली बोलतात ती इच्छाशक्ती संपवण्याबद्दल बोलतात, प्राणशक्ती संपवण्याबद्दल नाही. प्राणशक्ती प्रारब्धावर अवलंबून असते, इच्छाशक्ती माझ्या स्वाधीन आहे. मी इच्छा कशाची करावी हे मी ठरवू शकतो. कशाची आवड वाढत गेली पाहिजे आणि कशाची आवड संपवली पाहिजे हे मी ठरवतो. मग मी जर ठरवत असेल तर मला अधिकार स्वातंत्र्य आहे. इच्छा कमी करण्याचं स्वातंत्र्य आहे माझ्याकडं. त्यामुळे त्या इच्छा जर मी हळूहळू लीन करत गेलो, कमी करत गेलो तर इच्छेचा लय म्हणजे वासनेचा लय हे सगळा होत जर गेला तर प्राणशक्ती असू दे ना, प्रारब्धाप्रमाणे देह असला काय आणि नसला काय भाग तो नाही. त्या देहामध्ये असणारी इच्छाशक्ती संपवणं गरजेचं आहे. म्हणून जिवंत असताना काया वाचा मनानं जी कर्म केलेली असतात ती संस्कारित होतात आणि मरण समयी तीव्रतेने आठवतात. कायेनं केलेली कर्म, वाचेनं केलेली कर्म आणि मनानं केलेली कर्म, कारण तीन शब्द जे आहेत ना परवलीचे शब्द आहेत बरं काय परमार्थातले. कारण पाप पुण्य संस्कार पुण्य सगळे घडण्याचे जी स्थळं आहेत ती काया वाचा आणि मन, हिथं स्वतःला सांभाळावं लागतं, अन्यत्र कुठं सांभाळावं लागत नाही. बाकी इतर ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी या तिन्हीवरती अवलंबून आहे. त्या तिन्ही मग आपोआप घडत, तिन्हीच्या नंतर आपोआप घडत राहतील. म्हणून काया वाचा आणि मन जे शब्द सांगितलेला आहे तो त्या दृष्टीने सांगितलेला आहे. शरीरानं नमस्कार करणं, आपण रामरक्षामध्ये तेच वर्णन आहे ना, मनसा स्मरामी वचसा गृणामी, 2-3 शब्द वापरले. शिरसा नमामी, कसे 3 शब्द वापरेल बघा. शिरसा नमावी म्हणजे कायेनं तू शरण जा. इथं काया, वचसा गृणामी म्हणजे वाचेनं तू भगवंताचं नामस्मरण कर. मनसा स्मरामी मनानं त्यांचं स्मरण कर, वाचेनं त्यांचं गुणगान कर आणि कायेनं काय कर, शरण जा. हे शरीर झुकू दे तुझं, नतमस्तक हो, नम्र हो. याला काया वाचा मनाने केलेली कर्म तर अशी झाली असतील तर मृत्यूसमयी त्याचाच संस्कार दृढ होईल. सतत मी संतांच्या सहवासामध्ये, ग्रंथांच्या सहवासामध्ये आणि भगवंताच्या चिंतनामध्ये जर असेल तर ग्रंथातले असणारी सगळी सुभाषितं मला मृत्यूसमयी आठवत राहतील. संतांचं दर्शन व्हायला लागेल. कारण मी माऊली, तुकोबा, नाथ, समर्थ सगळे जे आहेत ही सगळ्या संतांच्या सतत चिंतनामध्ये होतो. मग मला तेच आठवेल की नाही? आठवेल. मग माझ्या हातात आहे की नाही मृत्यू समय कसा घडवावा तो? काय मुलांचा ऐकत शेवटी रडत जायचं, हे राहिलं ते राहिलं म्हणून?
म्हणून मृत्यूपणीची ही सावधानता अत्यंत गरजेची आहे. फार सावध असायला पाहिजे मृत्यूच्या समय. इतर वेळी सावध नसलो तर आपण चालतंय, पण मृत्यूच्या वेळी सावध असणं फार गरजेचं आहे. कारण अंतःकाळाच्या चिंतनानुसार त्याचं मानसिक शरीर तयार होत असतं. मानसिक शरीर म्हणजे त्याला आकार नसतो. हे जो जीव आहे ना, तो वासनेचं शरीर आहे, तो लिंगदेह त्याला म्हणतात. हे मानसिक शरीर आहे. हे लिंगदेह तयार होण्याला कारण अंतःकाळाचं चिंतन असतं. आणि जोपर्यंत शरीर मिळत नाही तोपर्यंत त्या मानसिक शरीरामध्येच तो असतो, फिरत असतो. त्यामुळं कुत्र्या मांजरावर प्रेम करणारे जे कोण असतील तर कुत्र्याच्या स्मरणामध्ये, मांजराच्या स्मरणामध्ये काय सोडतील, आपला ध्येय टाकतील. जातील कुठल्या वाटेला, मग तिकडेच जातील ना. मुद्दा आहे किती प्रेम करतो. घरातल्या देवाला दिवा लावायचा राहतो, 4 दिवस पाहुण्यांच्याकडे जातो. देवाला दिवा नाही, देवाला नैवेद्य नाही. पण जे कुत्रा आहे ते शेजाऱ्याकडे ठेवून जातो. ह्या कुत्र्याला आमच्या अशी आवड आहे आणि त्याचं तेवढं खाद्य तुम्ही 4 दिवस बघा. देवापेक्षा कुत्र श्रेष्ठ केलं का नाही आपण? काय शेजाऱ्याला सांगून गेलो, रोजचा वात लावायची आहे ना, निरंजन संध्याकाळचं तेवढं येऊन जावा आणि एक नैवेद्य फक्त तेवढं दाखवत चला, उदबत्ती वगैरे आमच्या घरातली धूपदीप वगैरे सांभाळा तेवढं, असं जाताना शेजाऱ्यांना सांगून कधी जातोय का? जाणार असतील ती धन्य म्हणायची. जे दार बंद करून बाहेर जाणार आहेत आणि अशी जबाबदारी देणार आहेत, धन्य म्हणायचे. पण आपल्याला बघायला मिळणारं उदाहरण कोणतं? कुत्र्याची जबाबदारी मात्र बरोबर दुसऱ्यांच्याकडे सोपवून द्यायची. देवाची जबाबदारी देवावर, रामाला राम भरोसे ठेवायचा आणि कुत्र्याला शेजारी भरोसे ठेवायचा. वरण विचार करायला लागलो आपण तर आपल्याला लक्षात येईल का आपण तसं करतोय ते. त्यामुळं कुत्र्या मांजऱ्यावर प्रेम करणारे तेच संस्कार होणार आहेत. कुत्री मांजरे पाळू नयेत असा मुद्दा यामध्ये अजिबात नाही. मात्र आसक्ती केवढी ठेवायची हा मुद्दा चालू आहे आपल्याला. नातवंड असू द्या, बँक बॅलन्स असू दे, घरातल्या प्रॉपर्टी असू दे, सगळं असू दे, पण ते माझ्यासाठी काय उपयोगाचं आहे? अवघेची मायावंत शेवटचा अंत न पवे कोणी, यमाची हाती बांधून देती भूषणे घेती काढून या. सगळी भूषण अंगावरी काढून येतात. आयशा चोराचा कैसा विश्वास, धरली तुझी कास तुका म्हणे. हे चोर आहेत म्हणजे संसार चोर आहे. कुठल्या माणसाला नातलं गाणं चोर म्हटलं की वाईट वाटेल ना. आम्ही त्यात आहे, आम्ही पण त्यात असतो. संसारामध्ये आपण नाही काय? आपण पण आहे. असल्या चोरांचा कैसा विश्वास, या संसाराचा कसला विश्वास घेऊन त्याच्या जीवावर जगतोच रे बाबा. आणि विचार का करत नाहीस? म्हणून अंतःकरणाचा चिंतनाचा नियम हा विशेष विचार केला तर जडासाठी नाही, सजीव प्राण्यासाठी. जड कसलं चिंतन करतात? त्याला चिंतनाला चैतन्यच नसतं ना. जड पदार्थामध्ये चेतना नसते. चेतना नसेल तर चिंतन होतच नाही. त्यामुळे हा नियम आहे आपल्यासाठी आहे. म्हणून अंतःकरणाचं स्मरण जे आहे ते कर्माच्या अधीन नाही बरं काय. बऱ्याच वेळा असं घडतं, जी झालेली कर्म असतात त्या कर्मावर आधारित चिंतन होतं हे अर्धसत्य आहे. मात्र बघा, जर आपण आयुष्यभर पारमार्थिक साधनेमध्ये असेल ते पण कर्मच आहे. उपासना हेही कर्म आहे. तर हे कर्म मी जर करत असेल तर त्या कर्माचा ठसा आपल्यावर उमटेल. परंतु शेवटचा क्षण जो अगदी शेवटचा क्षण आहे तो काय करायला लागेल आपल्याला सांगता येत नाही. काय करायला लागेल? 50 वर्ष वारकरी असलेली म्हातारी, म्हणजे बघितलेलं उदाहरण सांगतो. 50 वर्ष वारकरी, निष्ठावान वारकरी, सतत पायीवारी केलेली अशी अजिबाई ती. पण शेवटच्या क्षणाला जेव्हा तिचं प्राण जायची वेळ आली त्यावेळी ती म्हटली, आणि आयुष्यभर वारकरी असल्यामुळं सगळा मांसाहार वगैरे टाळलेली, पण आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला म्हटली मला मासे खावेसे वाटतात. झालं काय झाली? पहिली कर्म कुठे गेली तेवढी सांगा. म्हणून इथं विचार काय सांगितला बघतोय आपण, अंतःकाळाचे स्मरण कर्माच्या अधीन नसतं बरं काय. शांतपणे आपण त्याचा विचार केला पाहिजे. असतंय अर्धसत्य आहे, बरोबर आहे. मात्र मगाशीच आपण उदाहरण घेतलं, नाम घेतलंय ना, आयुष्यभर नाम घेतलं, मग त्या शेवटचं सुद्धा नामच आठवलं पाहिजे ना. आठवलं तर बरं, आठवेल याची खात्री नाही म्हणून कर्माच्या अधीन नसतं, तर तो तिथं पुरुषार्थच वापरावा लागतो.
जे पुरुषार्थ आहे तो पुरुषार्थामध्ये स्वातंत्र्य आहे, म्हणून पुरुषार्थ वापरता आला पाहिजे. पुरुषार्थ काय आहे? माझ्या मनानं मी ते ठरवलं पाहिजे की मला काय हवं आहे, किंवा त्याच ठिकाणी त्याचं स्मरण झालं पाहिजे, कारण पुरुषार्थात स्वतंत्रता असते. म्हणून जे क्रियमान जे आहे आपलं कर्म रोजचं करतोय आपण, ते वर्तमान काळातलं ते सावधानतेने केलं पाहिजे. का रडावं की हसावं हे प्रतिक्रियेचे स्वातंत्र्य फक्त क्रियमानामध्ये आहे. दुःखी व्हावं की सुखी व्हावं हे क्रियमानानं ठरत असतं. क्रियमान करू शकतो. मला रडायचंच नसेल तर मी ठरवून रडून न रडता राहू शकतो. मला हसायचं असेल किंवा नसेल तर मी न हसता किंवा हसत राहू शकतो. किती क्रियमानाला केवढं मोठी गोष्ट आहे बघा. त्यामुळे सावधानतेनं केलेलं क्रियमान हे मृत्यूच्या समयी फार उपयोगाला येत असतं. सावधानतेने केलेलं म्हणजे कुठं लपवाछपवी काय केली नाही, कुणाचं वाईट काय केलेलं नाही, कुणाला फसवलेलं नाही, कुठं भ्रष्टाचार केला नाही, कुणाला अडचणीत आणण्याचे उद्योग केले नाहीत, कुणाची बदनामी केली नाही. तर मला शेवटच्या क्षणाला का वाईट आठवेल सांगा बघू जरा. का आठवावं वाईट? हे नाही आठवणार आहे, कारण पापच आठवतात जास्तीत जास्त पाप आठवत असतात. म्हणून प्रारब्ध किंवा संचित कर्मात पुरुषार्थाला जागा नाही. काय प्रारब्धात पुरुषार्थ गाजवणार तुम्ही? नाही काही गाजवता येत. काय संचित बदलता येतं आपल्याला? संचित कधीच बदलता येत नाही. संचित जाळता येतं, ज्ञानानं जळतं, बदलत नाही बरं काय, ते जळतं. तसा प्रारब्ध तर ज्ञानाने पण जात नाही. काय वाटेल ते अट्टापिटा करायला. केवढाही मोठा योगी पुरुष असू दे, जीवनमुक्त असू दे, प्रारब्ध भोगल्याशिवाय संपणार नाही. त्यामुळे पुरुषार्थ जो करायचा आहे तो क्रियमानातच करावा लागतो. आता माझ्या हातात असलेली ही जी घडी, हे क्षण जे आहेत, हे क्षण मला सुंदर करता आले पाहिजेत, तरच क्रियमान सांभाळ. क्षणोक्षणी हाची करावा विचार, असं तुकोराम महाराज उगीच म्हणत नाहीत. क्षणोक्षणी क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. जर तरुण जायचं असेल तर प्रत्येक क्षणाला महत्व देऊन जगलं पाहिजे. आपण क्षणाला महत्व देत नाही, आपण एखाद्या तासाला महत्व देतो आणि त्यातले मधले अर्धे क्षण सुटून जातात. सुटून गेलेले क्षण माझं प्रारब्ध संचित बनवत असतात. का आपला धोका आहे की नाही तो? तसे शेवटचे तसेच आहेत. त्यामुळं सुख भगवंताच्या स्मरणाने, मात्र जर स्मरण भगवंताचं असेल तर हे संबंध जे आहेत हे असणाऱ्या जड प्रपंचाशी तुटून जातात, का ते जोडलेले असतात ना. मी इथं जन्माला आल्यावर हे संबंध तयार झाले. कुणाला तरी घरात गेल्यानंतर मी कुणाला तरी काकी मामी म्हणतो, गेल्यामुळं संगतीत आलं की संबंध येतात. संबंधानं नाती दृढ होऊन संस्कारित होतात आणि हीच मला आसक्तीला कारणीभूत होतात. हे फक्त नात्याचंच नाही बरं काय, पैशा अडक्याचं, धनसंपत्तीचं, प्रॉपर्टीचं सगळं यातच आहे. संघामुळं संबंध, संबंधामुळं संचित, संचितामुळं पुनर्जन्म. तेच चिंतन, तेच आसक्ती. म्हणून सुखदुःख देण्याचं काम प्रारब्ध करतं, ते देऊ देत. पण सुखी किंवा दुःखी होण्याचं काम आपल्या स्वाधीन आहे, ते विचार आपण द्यावा. त्यामुळे मृत्यूसमयी हे चिंतन जे आहे ते प्रारब्धाधीन नाही. माझ्या प्रारब्धात असेल तर शेवटचा देह सोडताना तसं होईल नाही. आणि तसं म्हणू नये असलं तरी काय करावं? मग स्वतः सावधान राहणं. मृत्यू होताना स्वतः सावधान राहणं. उदाहरण आपण एक साधं उदाहरण घेतोय बघा, की मृत्यूसमयीचा विचार जो आहे तो प्रारब्धाधीन का नाही? तर पूर्वी किती चांगलं किंवा वाईट वागलो याचा संबंध मृत्यूशी नसतो. किती गंमतशीर भगवंताने किती शेवटची संधी आपल्याला दिली आहे बघा मुक्त व्हायची. दरोडे घातलेत, हजारो लोकांना वाल्या कोळ्यानं मारलं ना. पण शेवट जो होता ना त्याचा, तो शेवटच व्यवस्थित त्याला पकडता आला आणि त्या पकडून त्याचा उद्धार झाला. वाल्मिकी ऋषी नावानं ते प्रसिद्ध झालं. साधा आहे. दरोडे गाठले, चोऱ्या केल्या, पण मृत्यूसमयी समजा जर भगवंताचं स्मरण चुकून झालं, म्हणूनच म्हणतात ना, त्याच्या उशाला बसून ज्ञानेश्वरी वाचावी. मी माझ्या मुलग्याला सांगून ठेवलं, काय मी जाताना बाबा जर समजा हळूहळू जायला लागलो तर माझ्या उशाला ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय वाचत राहा, बाकी काही करू नकोस, मला पाणी सुद्धा तोंडात घालू नकोस. तर
का? त्याचं कारण आहे की ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचे संस्कार जे झालेले असतात त्याची स्मरण राहतं आणि ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या संगतीत देह सोडण्याची संधी प्राप्त होते. शेवटचा क्षण त्यासाठी आहे. उदाहरण एक छोटंसं आपण घेतलं बघा, फोटो काढायला लागलोय आपण. फोटो काढताना जर स्मित हास्य असेल तर फोटो व्यवस्थित येतोय का नाही? त्यासाठी काय करावं लागलं, काय 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 बघा. अगोदरचं स्मित हास्य, समजा फोटो काढायच्या अगोदर अगदी खुशाली चेहरा आहे, पण फोटो काढायच्या वेळी जर नसेल तर तो फोटो चांगला येईल काय सांगा? समजा फोटो काढून झाल्यावर आणि स्मित हास्य ठेवलं तर काय उपयोगाचं आहे काय? नाही. तसं मरणानंतरचा विषय सोडा, पण मरणापूर्वी मी चांगला होतो ह्याच्यापेक्षा मृत्यूच्या समयी किती चांगला आहे हे फार महत्वाचं आहे. कोणतरी यातून पळवट काय काढेल माहिती आहे का? मी आता आयुष्यावर कसाही वागणार आणि मृत्यू समयी फक्त मी चांगला वागणार आहे. शक्य आहे काय सांगा? शक्यच नाही. जे संस्कार, म्हणून माऊली म्हणतात, जे संस्कार दूड त्याची मरणाची निमेरे फार होऊ लागे, जे आवडीनी जीवी उरे. जे आज संस्कार झालेले असतात ना पूर्वीचे, तेच त्याच वेळी उद्भवत असतात, बाहेर पडत असतात. एखादा म्हणाला ना मी जन्मभर कसाही वागेन, पण मुद्दा आहे मात्र चुकून असं एखाद्या वेळी घडतं. हा माणूस जसा बिघडलेला ब्राह्मण होता अजामिळ, भागवतामध्ये कथा येते, आणि नारायण नावानं पोरग्याचं नाव आसक्तीनंच घेतलं होतं की नाही? घेतलं होतं. आसक्तीपूर्वक मुलाचं नाव आठवत होता तो. मुलगा का आला नाही माझ्या भेटीला म्हणून शेवटच्या क्षणाला, म्हणून तो आठवत होता. पण झालं काय? त्या नारायण नावामुळं तो मुक्त झाला. अशी कथा आपल्याला भागवतामध्ये बघायला मिळते. यावरून कळतं फोटो काढायच्या वेळी आपण कसं आहे हे फार महत्वाचं आहे. फोटो क्लिक करणार आहे आपण, त्या बटन मारणार आहे क्लिकचं ना, त्यावेळी कसं आहे ते महत्वाचं आहे. अगोदर हसत होता, नाचत होता, पुढे नाचणार आहे, काही उपयोग नाही. फोटो काढताना कसा होता दिसलं बघ, तुझी जीभ बाहेर होती, डोळे मिचकवलेले होते, डोळे उघडे का ठेवले नाही? नाही हो, अगोदर होते की अगोदर होते, पण फोटो काढायच्या वेळी होते का? तसं अगोदर तू पूजापाठ सगळा केलास ना, पण मृत्यूच्या समयी सुद्धा पूजापाठच आठवू दे ना, नामच आठवू दे ना. म्हणून मी फोटोला तयार आहे, पण स्मित हास्य पण आहे. आणि समजा एखादी नाकावर जर माशी बसली तर माणूस त्याच वेळी ज्यावेळी क्लिक होणार त्यावेळी माशीमुळे नाक असा काय करतो, आकुंचित पोकतो. माशी बसली म्हणून ती उठवताना तो नाक मुरडतो आणि मुरडलेलं नाकच फोटोत दिसतं. तसा मृत्यूनंतर त्याच गतीला तो प्राप्त होत असतो. तम तम वैती तम तम वैतीस कौंतेय सदा तद्भाव भाविता. तेच उरतं शेवटी मृत्यूच्या समयी. म्हणून फोटोसाठी तयार होता येतं. जरा हे फोटोचं उदाहरण जरासं छोटं आहे, एक दिशे असतात दृष्टांत सगळे, म्हणून फोटोसाठी तयार होता येतं. वेळ माहीत असते, मृत्यूची माहीत नसते. फोटोचं उदाहरण तेवढ्यापुरतं लागू करून घ्यायचं. फोटो काढणार आहे ते माहीत असते आपल्याला, किंवा आपण नटून तरी बसू. मृत्यू येणार आहे माहीत नसतं, म्हणजे काय करायला पाहिजे? रोज नटून राहायला पाहिजे. हा मुद्दाच आहे. त्यासाठी साधना रोज केली पाहिजे. मी मरालोय असं समजून साधना केली पाहिजे. मी मरतोय, मी आता मरणार आहे थोड्याच वेळात असंच समजून कर्तव्य असतात, गृहकर्तव्य ती पूर्ण केली पाहिजेत. हे कर्तव्य करताना जर मृत्यूचं स्मरण असेल तर त्या कर्तव्यामध्ये कुठले असत्य शिल्लक राहील सांगा बघू? मग ते अकर्म होणार नाही काय? मग तो नैष्कर्मी स्थितीला पोचला नाही काय? पोचला. कारण त्याच वेळेला मृत्यूची आठवण आहे, पुढं आहेच. पुढचा श्लोक त्याचवर आधारित आहे, आपण बघणार आहोत. म्हणून म्हणतोय देहाचा भरोसा नाही देहाचा भरोसा, केव्हा सरेल वैसा, कधी जाईल मृत्यू होईल सांगता येत नाही. म्हणून सावधानता आहे. 3 दिवस एखाद्याला सांगितलं राजपुत्राला, तुझे 3च दिवस आयुष्यातले राहिले, मला साधना करायची आहे, मग मृत्यूच्या पूर्वी मला करणार आहेस काय? कर. मग समज आता 3 दिवसांनी तू जाणार आहेस म्हणून साधनेला बस. कशी गंमतशीर गोष्ट आहे बघा. कथा मोठी आहे ती, आपण पुढे कधी बघू. ती प्रसंग आहे तो महावीरांच्या आयुष्यातला. 3 दिवसाची साधना का कर? कारण तू समज की 3 दिवसांतून जाणार आहे असं समजायचं तरी साधनेला बसायचं. तर उद्याचं माझं काही खरं नाही. त्यासाठी चढजोडो निवहिला निगो ये भक्तीची या वाटे लाग, किंवा करावी तातडी परमार्थाची तातडी कर. म्हणून आपलं चिंतन आपल्या जीवन मृत्यूला आकार देत असतं.
विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणून सीतामाता प्रभू रामचंद्रांच्या चिंतनामध्ये होती, अशोकवनामध्ये तद्रूप झालेली होती. त्यावेळी एका राक्षसीने विचारलं, तुम्ही जर तद्रूप झाला रामाशी तर तुम्ही राम होणार नाही का? आणि रामानं चिंतन केलं सीतेचं तर राम सीता होणार नाही का? त्याप्रमाणे तद्रूपतेप्रमाणे होणार आहे ना. आता ते म्हणतात तर मी राम होईन त्यांच्या चिंतनानं आणि राम सीता होतील, म्हणजे आहे तसं शिल्लक राहील ना. किती वर्णन सुंदर आहे बघा. आपण इथं म्हणलेलं आहे तद्भाव भाविता. तद्भाव भाविता त्याच भावाला प्राप्त होतो जसे मनात चिंतन असेल त्याप्रमाणे. म्हणून तो आकर्षणाचा नियम आजही वैज्ञानिक सांगतात बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शन. जे जे आपण म्हणू तथास्तु ग्रह देवता म्हणत असते. आपण जे जे म्हणतो घरामध्ये त्याला तथास्तु म्हणत असते. मृत्यू समयी तथास्तु असंच असलं पाहिजे आणि तोच विचार इथं लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून विचार करताना शेवटच्या चिंतनावरतीच आपला जन्म ठरत असतो. अंतःकाळी ज्या गोष्टी माझ्या समोर असतात त्याचा संस्कार दृढ होत असल्यामुळं तुकाराम महाराज म्हणतात बघा, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. तुका म्हणे सुखा पार नाही, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. ते काय शेवटच्या क्षणावर जे आहे ते शेवटच्या क्षणावर ठरत असतं. एक छोटस उदाहरण बघा, एक गोदाम आहे आणि त्या गोदामामध्ये धान्याची पोती आहे, रिकाम गोदाम आहे. एक एक करून ते जे कोण आहेत धान्याची पोती भरणारे ते कामगार ते धान्याची पोती एकावर एक रचत असा ढीग घातला त्यांनी. आता तो ढीग काढायचा. जर ढीग काढायचा असेल, पहिल्यांदा पोतं जे काढायचं आहे ते कोणतं काढायचं सांगा. जे पहिल्यांदा टाकलं ते निघेल. पोत्याचा ढीग रास रचलेले आहे. तर पोतं जर मला काढायचं असेल त्या गोदामातून, आता पोती खाली करायचं आहे गोदाम, तर मी पहिलं पोतं कुठलं काढेन सांगा. जे शेवटी टाकलंय ते. पहिलं टाकलंय ते नव्हे. एक उदाहरण छोटस आहे पण लक्षात ठेवणार आहे. जे शेवटी ठेवलेलं होतं पोतं तेच काढावं लागेल. शेवटची जी इच्छा आहे, शेवटचे जे संस्कार दूर झालेले आहेत तेच दृढ होतात आणि माझ्या मृत्यूच्या गती ठरवत असतात. म्हणून सगळीच पोती जी आहेत संस्कार चांगले असतील तरी शेवटचं पोतं पण त्यात छान असेल. एक साधारण गोष्ट आहे. काढताना आपण पोत्याचं उदाहरण घेतलं म्हणून सांगतो. तर आयुष्यभर जर चांगलंच कर्म मी जर केलं असेल तर चांगलंच कर्म मला आठवेल ना. मी चोरीच कधी केली नाही, मग मला चोरी का आठवेल सांगा. पण एक मगाशी म्हातारीचं उदाहरण घेतलं ना, हा मग कसा मुद्दा आहे बघा. हा राहिलेला हात असतो, हात शिल्लक असतो. मी चोरी न करण्याचं नाटक केलं पण मनाने मी चोऱ्याच करत होतो म्हणून मला ते आठवतं. मी शरीरानं शाकाहारी झालो आणि वारकरी झालो, मी मनानं हिंसकच होतो, मी मनानं मांसाहारीच होतो. मांसाहार खायला मला मनाला आवडतच होता, पण मी दाखवण्यासाठी शाकाहारी आहे, मी वारकरी आहे हे दाखवण्यासाठी मी शाकाहारी झालो होतो. या सगळ्या गोष्टीचा दृढ संस्कार होतो. म्हणून मनापासून ज्या गोष्टी केलेल्या होत्या आणि त्या आहेत त्याच टिकून राहतात, बाकी काही राहत नाही. हाच विचार त्यामध्ये आहे. म्हणून संसारातील जी जी कर्म होत असतात त्या कर्मातून संस्कार निर्माण होतात आणि त्याचा ठसा चित्तावरती होतात. आणि जेव्हा अंकुरित कर्म अंकुरित होण्याची वेळ येते तेव्हा शेवटचा संस्कार बाहेर येतो. शेवटचा, जसं शेवटचं पोतं पहिल्यांदा काढायला लागते गोदामातलं, तसा शेवटचा संस्कारच बाहेर येतो. अगोदरचे संस्कार गेले कुठं, मनापासून झाले नव्हते ते, असा त्याचा अर्थ आहे. मूळ जे संस्कार होता तोच बाहेर आला. ज्याची आवड होती, जी आवड पूर्ण झाली नाही, अशी अपूर्ण आवड जी आहे, अपूर्ण इच्छा जी आहे, ती अपूर्ण इच्छा एकदम अंकुरित होते आणि अंकुरित झाली की तद्भाव भाविता, त्याच्या भावाला प्राप्त होतं. म्हणून ज्याचं स्मरण त्याची कल्पना केली असता तसाच भाव निर्माण होतो, तसाच आकार धारण करतं.
कपाटाचा आकार धारण करणार. मला कपाट पाहिजे आहे, मला नातू पाहिजे तर नातवाचा आकार, म्हणजे पुन्हा मी परत नातवाला जन्म देण्यासाठी पुन्हा येणार आहे. म्हणून आपण जसं स्वतःला समजतो ना तसे आपण होत असतो. कायम स्वतःला कमी लेखू नये. मी घेई अपोषण ब्रह्मांडाचे, काय संकोचुनी झालाशी लहान, घेई अपोषण ब्रह्मांडाचे, असं तुकोबा म्हणतात. अरे तू छोटा कुठं आहेस? स्वतःला बाजूला काढला समुद्रातून म्हणून तू बिंदू झालास, समुद्रात मिसळलास तू सिंधू आहेस. हे लक्षात ठेवलं आपण तर मी लहान नाही, मी छोटा नाही, मी पापी नाही, मी दरिद्र नाही, कायम आपलं असलं पाहिजे. मी कसा आहे? तो मुक्त असलेला आत्मा आहे. ज्या व्यक्तीच्या सहवासात आपण असतो त्याचाही परिणाम आपल्यावर होत असतो. काम, क्रोध, लोभ तशीच भाव आपल्या मनामध्ये तयार होतात. म्हणून संगतीला सुद्धा परिणाम आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, देखताची चिंदी मन धावे. एकच तुकडा बघा तुकाराम महाराजांचा. काय म्हणतात? बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी. चोराच्या जवळ जर फिराला तर तशीच बुद्धी होईल. मी म्हणे फक्त बारमध्ये जातो, फक्त मी फरसाना खातो. अरे पण त्यांच्या सहवासात आल्या एक दिवशी त्या दिवशी प्यायला नाही तर मृत्यूच्या समयी आठवेल, आणि मृत्यूच्या समयी संपल्या पूर्ण झाली नाही तर नैवेद्य शिवणार नाहीस का? जरा बार मधली एक बाटली ठेवाच म्हणणार, त्याशिवाय मी नैवेद्य घेणार नाही. अरे पण हा प्याला नव्हता कारण शेवटची इच्छा तीच होती. मुद्दा हा आहे, आयुष्यभरच्या गोष्टीपेक्षा शेवटचा क्षण जो आहे, बैसता चोरापाशी तशी होय बुद्धी, देखताची चिंदी मन धावे. एखाद्या चिंदीसाठी सुद्धा मन धावत असतं. कशाची इच्छा करेल काय सांगता येत नाही. म्हणून काय करावं? संतांची संगत, ग्रंथांची संगत. संत आता भेटतील नाही भेटतील, कुणाला संत म्हणावं हा प्रश्न आता ह्या कलियुगामध्ये अवघड गोष्ट आहे. बघताना दिसणारे संत भरपूर आहेत, मोठमोठे दिसतात. त्यांना त्यांच्या नशिबानं प्रारब्धानं संत ही पदवी पण मिळालेली असण्याची शक्यता आहे. पण खऱ्या असतील की नाही हा तपासाचा भाग आहे. तपासायला वेळ कुणाकडे आहे? त्याच्यापेक्षा ग्रंथांचा सहवास पकडावा, म्हणजे संतांच्या सहवासात येते. संतांची संगती मनोमार्ग गती, आकाळावा श्रीपती येणे पंथे. हरिपाठामध्ये माऊली बोलतात, कुणाच्या संगतीने मनोमार्ग गती होती? माझ्या मनाप्रमाणे माझा प्रवास सुरू होतो. संतांची संगती मनोमार्ग गती, आणि त्याच गतीने जर मग गेलो, आकळावा श्रीपती येणे पंथे, याच मार्गाने मला भगवंताची प्राप्ती होऊ शकते, अन्य नाही. म्हणून त्याचं चिंतन जर सतत असेल, जर वेदांत चिंतन मी सतत करत असेल तर त्याच चिंतनाचा ठसा माझ्यावरती होतो. मी ज्ञानेश्वरीचा रोज अभ्यास करतो, गाथेचा अभ्यास करतो, समर्थांच्या दासबोधाचा करतो, कुठलाही करतो. आपण आचार्यांची काही उपनिषदांची भाष्य वाचतो तर त्याचा संस्कार दृढ होत राहतो. संतांच्या चांगल्या माणसांच्या संगतीत आलो त्या चांगल्या संगतीचा संस्कार दृढ व्हायला लागतो. दुसरा आठवेल का मृत्यूच्या समयी? मग सावधानता बाळगावी लागते ती त्यासाठी की मृत्यूच्या समयी मला काय दुसरं आठवू नये. म्हणून माऊली म्हणतात, तेवी जेतेनी अवसरे, जे आवडूनी जीवी उरे, तेची मरणाची या मेरे फार हो लागे. एकच ओवी आज झालेली आहे, तर फार आपल्या जीवन मरणाशी संबंधित आहे ती ओवी. तो विचार चिंतन, आपलंही चिंतन यामध्ये आणि परत मिक्स करून परत चिंतन करत बसलेलं, आपले विचार आणि त्यामध्ये घालून चिंतन आपलं वाढवावं. काय नेमकं करता येईल आता आपल्याला? ही प्रॅक्टिकल ओवी आहे, प्रॅक्टिकल परमार्थ सांगणारी ओवी आहे. काही नुसतं शास्त्र सिद्धांत सांगणाऱ्या ओव्या असतात ज्या मला उपयोगच करता येत नाही. उपयोग करता येत नाही ती ओवी नसतेच. मात्र सगळ्या ओव्यांचा उपयोग करता येतो. पण आपल्यासाठी, आपल्या स्वभाव धर्मासाठी कोणती गोष्ट उपयोगाची आहे त्यातलं तेवढंच उचलायचं आणि त्याच्यावर चिंतन करत राहायचं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.